जेव्हा एखादी वस्तू किंवा सेवा आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवली जाते तेव्हा त्याला एक्सपोर्ट म्हणतात। बेसिकली भारतात मोठ्या प्रमाणावर तांदूळ उत्पादन होते। भारत हा बासमती तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार एक्सपोर्टर आहे। तांदूळ हा थायलंड, ब्राझील, युनायटेड स्टेट, चायना सारख्या देशांमध्ये पाठवला जातो। बेसिकली जर आपण टाइप्स ऑफ एक्सपोर्ट बघायचं म्हणलं तर डायरेक्ट एक्सपोर्ट आहे, इनडायरेक्ट एक्सपोर्ट आहे, इंट्रा कंपनी एक्सपोर्ट म्हणून आहे। डायरेक्ट एक्सपोर्ट म्हणजे काय? जेव्हा एखादा उत्पादक थेट परदेशी ग्राहकाला आपली उत्पादने किंवा सेवा विकतो तेव्हा त्याला डायरेक्ट एक्सपोर्ट म्हणतात। इनडायरेक्ट एक्सपोर्ट म्हणजे काय? जेव्हा एखादा उत्पादक परदेशी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मध्यस्थांचा वापर करतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट एक्सपोर्ट म्हणतात। यामध्ये एजंट, ट्रेडिंग कंपन्या किंवा निर्यातदार संस्था, एक्सपोर्ट हाऊसेस सहभागी होतात। इंट्रा कंपनी एक्सपोर्ट म्हणजे काय? जेव्हा एक कंपनी आपल्या देशातील शाखेपासून दुसऱ्या देशातील शाखेला माल, सेवा किंवा तंत्रज्ञान पाठवते तेव्हा त्याला इंट्रा कंपनी एक्सपोर्ट म्हणतात। बेसिकली आणि ह्या तिन्ही एक्सपोर्ट टाईपमध्ये भारत देशात टॉपच्या काही कंपनी आहेत। रिलायन्स इंडस्ट्री अंकित कंपनी म्हणून टॉपला बघितली जाते।